80% समाजकारण 20% राजकारण केलं जातं. मात्र जनतेचे प्रश्न विकास कामाचे जर सुटत असतील तर मोहिते पाटलावरती भाजप सोडायची का वेळ आली किंवा का सोडला भाजप पक्ष? कसं आहे, 80% समाजकारण 20% राजकारण हे भाषणात म्हणायचं असतं काही जणांचं. खरं तर ते 80% स्वार्थ कसा साधेल आणि 20% समाजकारण असंच काही जणांचं चित्र असतं. भारतीय जनता पार्टीमध्ये 2019ला येताना त्यांनी सांगितलं होतं की आमच्या भागाचा दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून जो कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावायचा शब्द भारतीय जनता पार्टीत दिला आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येतो आहे. पण खरोखर खासदार रणजित नाईक निंबाळकर, देवेंद्रजी फडणवीस आणि मोदीजी यांच्यामुळं हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागायला लागला. कृष्णा मीरा देवघरच्या कॅनॉलच्या कामासाठी 3,900 कोटीची तरतूद झाली. प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये त्याचा समावेश केला खासदारांच्या प्रयत्नांमुळे आणि 967 कोटीच्या निविदा निघाल्या. प्रत्यक्ष काम सुरू झालं. या तालुक्यातले काही लोकांनी जाऊन पाहिलं की काम सुरू आहे. मग अशा वेळी जर तो प्रश्न मार्गी लागत असताना आज 2024ला मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय? त्यांना भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं. त्यांचं बंद पडलेल्या कारखान्याला 133 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. कारखाना सुरू केला. म्हणजे त्यांचं राजकारण जिवंत केलं भारतीय जनता पार्टीनं. आणि असं असताना कुठलंही कारण नाही, त्यांना वैयक्तिक काही मदत केली भारतीय जनता पार्टीनं. मग असं असताना तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय? काहीच कारण नाही. तुम्हाला याच्या आधी तुम्ही ज्या ज्या पक्षात होता त्या वेळी त्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक नव्हता. भारतीय जनता पार्टीतही तुम्ही असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी प्रामाणिक नव्हता आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी धरलेली आहे. आणि तशाच पद्धतीनं उत्तमराव जानकरांनी सुद्धा वैयक्तिक स्वार्थासाठीच भारतीय जनता पार्टी मी नव्हतो म्हणतात, पण मला 10 वर्ष फसवलं. तुम्हाला 10 वर्ष भारतीय जनता पार्टीने फसवलं, पण तुम्ही 2017 भारतीय जनता पार्टीत आपण सगळ्यांनी प्रवेश केला. 2019 विधानसभेत तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडली. मग तुम्ही 10 वर्ष भारतीय जनता पार्टी तुम्हाला फसवलं कसं? तुम्ही तर अजयदादा पवार गटाचे का पदाधिकारी म्हणता, मग भारतीय जनता पार्टी तुम्हाला फसवलं कसं? तेव्हा हे दोघांनी स्वार्थासाठी जनतेला मूर्ख बनवत आहेत. हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसेल.